ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महापालिकेचं कलाभवन गेली 6 वर्ष दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं उघड झालंय। एकीकडे अन्य वस्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय असं कळतंय। बाळासाहेब ठाकरे स्मारक डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही आधी कापूरबावडी भागात ठाणे महापालिकेनं कलाभवनची निर्मिती केली होती। हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं। या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचे ठाणे कलाभवन प्रदर्शन भरवण्यात आले। या 3 मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आतापर्यंत करण्यात आलं। मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्यानं बंदच आहे। कलाभवनाच्या तळमजल्यावर प्लास्टर कोसळलं असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आलेली नाही। दुसऱ्या मजल्याची परिस्थिती देखील तशीच आहे। बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था झाली आहे। दुरुस्ती अभावी कोट्यावधींचं कलाभवन मातीमोल होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे।